राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी नमोचे 2000 मिळालेल्या बँकेमध्ये शेतकऱ्यांना 12,000 रुपये पीक विमा या 13 जिल्ह्यांमध्ये जमा होणार अशी मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वांना आता पीक विमा शुक्रवार म्हणजेच उद्याच मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। 9 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना आता मिळाले आहेत। आता शेतकरी अपेक्षा करू लागले होते की पीक विमा कधी मिळणार। यावरती कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांना उद्या त्या ठिकाणी शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारपासून ज्या बँकेमध्ये आता खात्यावर नमो शेतकरीचे 2000 रुपये मिळालेत, त्याच बँकेच्या खात्यावरती पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे वितरण करण्यासाठी मान्यता सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आली आहे। शेतकऱ्यांना आता तातडीने पीक विम्याचे 12,000 रुपये त्या ठिकाणी आता 12 सप्टेंबर शुक्रवार रोजी तुम्हाला 13 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू करण्यात येणार आहे, असं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून नवीन अपडेट आता समोर आलंय। आता त्यांनी सांगितलंय, माफ करा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खूप पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागली, कारण काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी 1 महिना झाला मिळाला नव्हता। परंतु आता उद्या शुक्रवार 12 सप्टेंबर आहे, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे आलेले आहेत, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती तुम्हाला 12,000 रुपये पीक विम्याचे जमा करण्यात येतील, असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना सांगितलं आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे। यासाठी जवळपास 7400 कोटी रुपये या ठिकाणी पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आले। या 13 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये बँकेत मिळाले असतील, त्याच बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना पीक विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी शुक्रवारी या ठिकाणी करण्यात येतंय। आता बघा, शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी वाटप करण्यात येतंय असं सांगण्यात आलंय। शेतकरी मित्रांसाठी खरं म्हणजे ही आनंदाची बातमी आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। आता बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळाले आहेत, फक्त त्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। शुक्रवारी 13 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार आहे। त्यानंतर लगेचच शनिवारी पुढील 12 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा जमा करण्यात येतोय। असं टोटल 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आलाय। परंतु असं सांगण्यात आले की नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना आता 7वा हप्ता 9 सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला असेल, फक्त त्याच शेतकऱ्यांची लिस्ट पीक विमा सोडण्यासाठी बँकांना देऊन टाकल्या। त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तरच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। त्या ठिकाणी आता लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे। तुम्हाला पीक विम्याचे 12,000 रुपये देखील आता याच बँकेमध्ये हेक्टरी 12,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। 2022ला, 2023ला, 2024ला या 3 वर्षांमध्ये जर तुम्ही एकदा तर पीक विमा या ठिकाणी जर भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आल्या। पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात या ठिकाणी आलेला आहे। मागच्या 1 महिन्यापासून पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा कमी मिळालाय व ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळालेलाच नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा मंजूर करण्यात आलाय। दुसरा टप्पा आता त्या ठिकाणी मंजूर झालाय। यामध्ये एक गट या ठिकाणी असा होता की ज्यामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालाय, म्हणजेच सरकारची अट अशी आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्या बँकेत दिलाय फक्त त्याच बँकेमध्ये शेतकऱ्यांना या 13 जिल्ह्यांमध्ये हा त्या ठिकाणी 12,000 रुपयाचा हप्ता पीक विमा तुम्हाला देणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून आता ही लिस्ट सांगण्यात आल्या, फक्त त्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा त्यांच्या खात्याच्या म्हणजे बँकेच्या खात्यावरती दुसरा टप्पा या 13 जिल्ह्यांमध्ये बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला 2000 रुपये नमोचे त्या ठिकाणी मिळालेत का बघा, तरच तुम्ही इथून पुढे काळजी देऊन लक्ष देऊन बघायचं आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी दुपारपासून
या 13 जिल्ह्यामध्ये वितरण या ठिकाणी पीक विम्याचं होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आल्या। डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येणार आहे। म्हणजेच थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती आता शुक्रवारी आता दुपारपासून 13 जिल्ह्यामध्ये आता या पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे आता तुम्हाला पीक विमा कमी मिळाला असेल किंवा अजून पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता 2022चा 23चा 24चा जर मिळाला नसेल तर तुमच्या खात्यावर मिळालं नसेल तर इथून पुढे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। गेल्या 1 महिन्यापासून सोशल मीडियावर बातम्या पसरल्या होत्या, पीक विमा आज येईल उद्या येईल अशा बातम्या होत्या। परंतु शेतकरी मित्रांना लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी फक्त 6 जिल्ह्यामध्येच या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वाटप करण्यात आले, कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे अजून 30 जिल्ह्यामध्ये बघा, 30 जिल्ह्यामध्ये अजून पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता शुक्रवार म्हणजेच उद्या त्या ठिकाणी 12 सप्टेंबर रोजी आता पीक विमा 13 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येतोय। आता बघा त्या ठिकाणी मिळालाय, म्हणजेच कमी पीक विमा ज्यांना मिळालाय तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी कमी पीक विमा मिळाला असेल तर अजून पण तुम्हाला पीक विमा मिळाला जर नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण 13 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे 2000 आलेत फक्त त्यांनाच पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता बघा सोशल मीडियावर अफवा या कायमच पसरत असतात की त्या ठिकाणी अनेक शेतकरी अपात्र होणार असं सुद्धा पीक विम्याच्या बाबतीत म्हटलं जातं। पीक विमा अनेकांना मिळणार नाही असं सुद्धा म्हटलं जातं, यांना पीक विमा मिळणार नाही त्यांना पीक विमा मिळणार नाही असं म्हटलं जातं। परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले काही ठिकाणी तांत्रिक अडचण होती आणि त्यामुळेच फक्त पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात आलाय। 2022 ते 2025 पर्यंत रखडलेले पीक विम्याचे दावे मंजूर करण्यात आलेत। पहिला टप्पा 6 जिल्ह्यामध्ये वाटलाय, आता दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। बँकेचं सर्व्हर डाऊन होतं, काही तांत्रिक प्रॉब्लेम होता तर तो आता सॉल्व्ह या ठिकाणी झालाय। बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी शुक्रवार म्हणजेच उद्या 12 सप्टेंबर रोजी जमा करण्यात येतोय। बघा सगळ्यात जास्त पीक विमा हरभरा पीक असेल, ज्वारी पीक असेल, सोयाबीन पीक असेल, कापूस असेल, कांदा पीक असेल, उडीद असेल, मूग असेल, या पिकांसाठी सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जर मिळाला नसेल किंवा जर कमी तुम्हाला पीक विमा मिळाला असेल तर तुम्ही आता या 13 जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जर या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला असेल तर तुम्ही इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो उडीद, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी, बाजरी या ठिकाणी अशा 40 ते 45 प्रकारच्या पिकांसाठी 2022 ते 2025 पर्यंत जेवढे काही तुम्ही पीक विमा भरलाय तर त्यांचं 12,000 रुपये तुम्हाला आता येणार आहेत। आता बघा ज्या शेतकऱ्यांचं पावसाने वाऱ्याने त्या ठिकाणी तुम्हाला 2022, 23, 24 ला नुकसान झालंय, गारपिटीने नुकसान झालंय, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणार आहे असं सांगण्यात आलंय। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी वाट बघून थकले होते, त्यांना पीक विमा काही केल्याने जमा झालेला नव्हता। अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात या ठिकाणी आता झाल्याचं पाहायला मिळते। आज यादी दिलेली आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता हे नक्की बघायचा आहे। कारण 36 जिल्ह्यापैकी फक्त 13 जिल्ह्यामध्येच पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय। जवळपास शेतकऱ्यांना 12,000 रुपये हेक्टरी पीक विमा जमा करण्याचं आता सांगितलंय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। त्यामुळे 13 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता यादी नेमकं कोणकोणती सरकारने जाहीर केल्या तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला पीक विमा या ठिकाणी आता शुक्रवारी अगदी दुपारपासून अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु यामध्ये एक अट राहिल्या सरकारच्या माध्यमातून, नमो शेतकरी योजनेचे 2000 मिळालेत त्या ठिकाणी 7व्या हप्त्याचे मिळालेत, फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता त्यांना पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतोय। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय, यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता, आज जमा होतोय, तो म्हणजे रायगड जिल्हा। आता बघा रायगड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येतोय। जे शेतकरी रायगड जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेत त्यांना आता 2000 रुपये मिळालेत, फक्त त्याच शेतकऱ्यांना रायगड जिल्ह्यामध्ये पीक विमा हेक्टरी 12,000 रुपये शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी या ठिकाणी जमा करण्यात येतोय। तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच पहा।
आता बघा शेतकरी मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये नक्कीच तुमचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे इथून पुढे तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा. फक्त 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि इथून पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. यामध्ये पहिला जिल्हा आत्ता सांगितलाय तो म्हणजे रायगड जिल्हा. या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये घेतलेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमाचे हेक्टरी 12000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. 2022ला, 2023ला, 2024ला या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं या ठिकाणी नुकसान झालं होतं, ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा 3 वर्षाचा भरला होता, ज्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण झालाय, फक्त त्याच शेतकऱ्यांना रायगड जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजेच हेक्टरी 12000 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येऊ लागलेत. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा 2 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 20% शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळालाय. बाकीचे 80% शेतकरी वाटच त्या ठिकाणी बघत होते. त्यांना शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या. त्यानंतर पुढचा जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळाले. त्यांच्या खात्यावरती आता टोटल हेक्टरी 12000 रुपये पीक विम्याचे मिळणार आहेत. आता तुमचा जिल्हा कोणता हे लक्ष देऊन बघा. जर तुमचा जिल्हा यादीमध्ये या असेल तर तुम्हाला सुद्धा शुक्रवारी दुपारपासून पीक विम्याचे पैसे 12000 रुपये हेक्टरी या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत. आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सिंधुदुर्ग जिल्हा. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2022ला, 2023ला, 2024ला जर शेती पिकांचं नुकसान 3 वर्षामध्ये झालं असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा हेक्टरी 12000 रुपये जमा करण्यात येतोय. शेतकरी मित्रांनो, आता बघा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नमो शेतकरीचे 2000 रुपये आलेत. त्यांनीच फक्त आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे, कारण त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. तुमचा जिल्हा सुद्धा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा जमा जर झाला नसेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ या ठिकाणी जमा करण्यात येतोय. आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बीड जिल्हा. आता बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाखांच्या वरती शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा या बीड जिल्ह्यामध्ये त्यांना मिळालेला नव्हता. तर आता पीक विमा या जिल्ह्यामध्ये सुद्धा जमा करण्यात येतोय. बँकांचा काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना पीक विमा मिळालेला नव्हता, परंतु पीक विमा बँकेच्या खात्यावरती वितरणास सुरुवात झाल्या. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे, त्यामुळे तुम्ही इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे. आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना. या 2 जिल्ह्यामध्ये जवळपास बघा 6.5 लाख शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले होते, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता. त्यांना पीक विमा या ठिकाणी आता त्या ठिकाणी शुक्रवारी जमा करण्यात येतोय. आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. बघा पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे रायगड, रत्नागिरी. या 2 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये खात्यात मिळालेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येतोय. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 12000 रुपये हेक्टरी जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते म्हणजे लातूर आहे, त्यानंतर नांदेड आहे. या जिल्ह्यामध्ये दरवर्षी पाऊस काळ खूप त्या ठिकाणी झाला. यावर्षी त्या ठिकाणी नुकसान भरपूर झाले. ते नुकसान जे झाले तर यासाठी पंचनामा करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ही एक आनंदाची बातमी या जिल्ह्यामध्ये होती. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांना पण पीक विमा जमा करण्यात येतोय. त्यानंतर पुढचे जिल्हे आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सातारा आणि पुणे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा धुळे, अकोला, नंदुरबार. या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.